नमस्कार मित्रांनो, गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनत आहे. जसा तुम्ही इथून मागे सपोर्ट केला तसाच सपोर्ट करशील अशी इच्छा बाळगतो आणि आजच्या स्टोरीला आपण सुरुवात करूया. माझं नाव शामराव. मी त्यावेळी मुंबईत नवीन जॉबला लागलो होतो. शहर मोठं, लोक नवीन आणि आयुष्य अगदी वेगळ्या रुळावर चाललं होतं. राहायला एक छोटंसं रूम घेतला होता, जिथं शेजारी एक अंकल आंटी राहत होते. अंकल थोडे कडक स्वभावाचे, शांत आणि त्यांच्या कामात बिझी, पण आंटी अगदी वेगळ्या, हसतमुख, बोलक्या आणि खूप काळजी घेणाऱ्या. पहिल्याच दिवशी त्यांनी मला चहा दिला आणि विचारलं, "बाळा, नवीन आहेस ना इथे? काय लागलं तर सांग." त्या साध्या वाक्यानेच एक आपलेपणा वाटायला लागला. हळूहळू आमचं बोलणं वाढू लागलं. ऑफिसमधून आल्यावर मी त्यांच्या घरी बसून चहा घ्यायचो. त्या त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायचं. थोडे एकटेपणही जाणवायचं त्यांच्या बोलण्यात. अंकल बहुतेक वेळा बाहेर असायचे. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. जोरात पाऊस पडत होता. लाईट गेली होती. मी त्यांच्या घरी गेलो. आंटी मेणबत्ती लावून बसल्या होत्या. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांना इतकं शांत पाहिलं. मी म्हटलं, "काय झालं?" त्या थोडं हसल्या, पण डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. "कधी कधी खूप एकटं वाटतं," त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं. त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं जाणवलं. फक्त शेजारी नाही, काहीतरी जास्त. पावसाचा आवाज, मेणबत्तीचा प्रकाश आणि आम्ही दोघं एकमेकांसमोर. त्या क्षणी माझं मन हरवलं होतं. मी नकळत त्यांचा हात धरला. त्या थोड्या दचकल्या, पण हात सोडला नाही. "हे बरोबर नाही," त्यांनी हळूच म्हटलं. "पण दोघांनाही माहिती आहे, आपण त्या मर्यादेच्या रेषेजवळ आलो आहोत." त्या दिवसानंतर आमचं नातं बदललं. बोलण्यात एक गुपितपणा आला. नजरानजर झाली की काहीतरी वेगळंच जाणवायचं. आम्ही दोघं एकमेकांना टाळायचा प्रयत्न करायचो, पण जमतच नव्हतं. एक दिवस त्यांनी मला स्पष्ट विचारलं, "तुला खरंच काय वाटलं माझ्याबद्दल?" मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग म्हणालो, "मला तुम्ही आवडता खूप." त्या डोळ्यात पाणी आलं. "मलाही, पण हे सगळं चुकीचं आहे." त्या शब्दांनी माझं मन हेलावलं. कारण प्रेम होतं, पण त्याला दिशा नव्हती. काही दिवसांनी अंकलला ट्रान्सफर मिळाली. ते दोघं दुसऱ्या शहरात जाणार होते. जाण्याच्या आधीच दिवशी त्यांनी मला भेटायला बोलावलं. घर रिकामं होतं. त्यांनी शांतपणे माझ्याकडं पाहिलं. कधीकधी आयुष्यात काही लोक भेटतात, जे कायमचे आपले नसतात, पण आठवणीत कायम राहतात. मी काहीच बोलू शकलो नाही आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो की मला तुम्हाला शेवटचं भेटायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याही बोलल्या की ठीक आहे, मलाही तुला शेवटचं भेटायचं आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. मग आम्ही त्यांच्या रूमवर पोचलो. त्याच्यानंतरनं त्यांनी माझ्यासाठी चहा बनवून आणला. मी तो चहा घेतला आणि मी त्यांना हळूवार हाताने स्पर्श केला. त्यांना माझ्याकडे ओढले आणि म्हणालो, "बघा, मला तुम्ही खूप आवडता आणि आता तुम्ही मला सोडून जाणार आहात, तर माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण कराल." तर त्या म्हणाल्या, "तुला काय हवं?" तर मी म्हणालो, "मला एकदा हवं आहे तुमचा. काय हवं असेल ते मी तुम्हाला देतो." मग त्या म्हणाल्या, "थांब, पहिला चहा घे." त्याच्यानंतर मी चहा घेतला आणि त्यांना म्हणालो, "आता उशीर नको, कारण तुमचेही अंकल येण्याची वेळ झाली आहे." मग मी त्यांना हळूवार चेअरवर बसवलं आणि त्यांच्या केसामध्ये हात घालू लागलो. त्याच्यानंतर त्यांनीही एक हात माझ्या गालावरती घेतला आणि मला चुंबन घेऊ लागले. मग मीही त्यांना चुंबन करू लागलो आणि त्याच्यानंतर एकमेकांना आम्ही एकत्र करत होतो. त्यावेळी असं आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही करत आहोत. त्याच्यानंतर त्याही मला प्रतिसाद देऊ लागल्या आणि त्याच्यानंतरनं मी सुद्धा खूप खुश झालो आणि मला त्यांनी शेवटची माझी इच्छा पूर्ण केली. तर तुम्हाला कशी वाटली आजची कथा? तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.